शंका व समाधान. तरंग चौथा, परिच्छेद 17 क्रमांकाचा, कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. कालच्या चिंतनामध्ये परिणाम आणि विवर्त याचं लक्षण आपण पाहिलं आणि नही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ प्रतिज्ञा करून चालत नाही, लक्षण आणि प्रमाणाद्वारा त्या विषयाची सिद्धी करावी लागते. मग परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय, काय परिणामाचं लक्षण आणि काय विवर्ताचं लक्षण, तर ते दोन्ही लक्षणं तर्कसंग्रहामध्ये दिलेली तीही आपण बघितली आणि विचारसागर ग्रंथामध्ये प्राकृतमध्ये दिलेली तीही बघितली. तर्कसंग्रहामध्ये परिणाम आणि विवर्ताचं लक्षण करताना, परिणामाचं लक्षण करताना ते म्हणतात पूर्व अवस्था परित्यज्य अवस्थांतर भानम परिणाम. म्हणजे पूर्व अवस्थेचा परित्याग करून अन्यात रूपाने प्रतीतील याला परिणाम म्हणतात. जसे की मृतिकेपणाचा त्याग करते आणि ती घटरूपाने प्रतीतील येते. दूध त्याच्या द्रवपणाचा त्याग करताना घनरूप दही रूपाने ते प्रतीतील येतं. माया आणि अविद्या त्यांच्या अव्यक्तपणाचा त्याग करून व्यक्त अहंकारादिबंध किंवा जगदंतपाती पदार्थ रूपाने ते आपल्याला प्रतीतीला येतात. हे झालं परिणामाचं लक्षण. विवर्ताचं लक्षण त्यांनी केलं पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर भान विवर्त. पूर्व अवस्थेचा परित्याग न करताना अन्याथ रूपाने प्रतीतील येणं याला विवर्त असं म्हणतात. याचं उदाहरण पाहिलं तर रज्जूपणाचा त्याग न करताना सर्परूपाने प्रतीतील येते. त्याचप्रमाणे हा स्थाणूच्या कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये पूर्व स्वरूपाचा परित्याग न करताना पुरुष रूपाने आपल्याला प्रतीतील येतो दृष्टांतात. तसं दाष्टांतामध्ये सिद्धांतामध्ये अहंकारादी बंध रूपाने म्हणजे ती कुटस्थ चैतन्य आपल्या कुटवत निर्विकार स्थिती आहे ते कुटस्था आपल्या निर्विकारपणाचा त्याग न करताना अहंकारादी बंध रूपाने आणि ब्रह्म त्याच्या सच्चिदानंद रूपत्वाचा त्याग न करताना जगदंतपाती पदार्थ रूपाने आपल्याला प्रतीतील येतं. म्हणून अविद्येचा हे जगत काय आहे, परिणाम आहे आणि चैतन्याचा काय आहे तर विवर्त आहे. किंवा चालू प्रसंग अनिर्वचनीय ख्यातीमध्ये रज्जूवर भासलेल्या सर्प आणि सर्प ज्ञानाची संगती चालू आहे. तर रज्जूवर ठिकाणी प्रतीतील येणारा सर्प बाहेर आहे आणि आत त्याचं ज्ञान आहे. तर मग बाहेरच्या रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे त्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम कोण आहे, सर्परूपी पदार्थ आहे. आणि अंतकरणवृत्तीपैत साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे त्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण आहे, सर्पाचं ज्ञान आहे. का, कारण त्या पूर्व अवस्था परित्यज्य अवस्थांतर भानम परिणाम म्हणजे त्या बाहेरच्या असणाऱ्या अविद्येच्या तमगुणाने त्या अव्यक्तपणा त्यागला आणि सर्परूपाने तो आपल्याला प्रतीतीला आला. आतल्या असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाने तो अव्यक्तपणा त्यागून सर्प ज्ञान रूपाने काय झालं ते प्रतीतीला आलं. म्हणजे पूर्व अवस्थेचा त्याग करून अन्य रूपाने ते प्रतीतीला आला. म्हणून तो अविद्येचा म्हणजे बाहेरच्या आणि आतल्या अविद्येच्या तमगुणाचा किंवा सत्वगुणाचा परिणाम सर्प आणि सर्प ज्ञान ठरलं. आणि विवर्त कोणाचा, चैतन्याचा. मग बाहेरच्या रज्जूपै चैतन्याचा विवर्त कोण, सर्परूपी पदार्थ. आणि आतल्या अंतकरणोपैत चैतन्याचा विवर्त कोण आहे, सर्पाचं ज्ञान. का, कारण त्या चैतन्याने आपलं सच्चिद आनंद रूपत्व न त्यागता सर्प किंवा सर्परूपाने ते प्रतीतीला आलं. म्हणून सर्प आणि सर्पज्ञान कोणाचा परिणाम ठरले, अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त. आणि अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त जो पदार्थ असतो तो पदार्थ कसा असतो, सद्सद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. हे झालं तर्कसंग्रहातलं लक्षण. आणि इथलं लक्षण पाहत असताना आपण म्हटलो कोणतं एक वाक्य दोन्ही लक्षणामध्ये समान आहे, तर अन्यथा रूप हे दोन्ही लक्षणामध्ये समान आहे. फक्त परिणामाचं लक्षण करताना उपादानाच्या समान स्वभावान आणि विवर्ताचं लक्षण करताना अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आहे ना. तर अन्यथा रूप तर दोन्हीमध्ये आहेच आहे. मग उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात, परिणाम. मग तसं आपल्याला कोणाचा दृष्टांतात कोणाचा परिणाम कोण, तर चालू रज्जू सर्पाच्या दृष्टांतात पाहिलं तर बाहेरची अविद्येचा तमगुण त्याचा परिणाम सर्प, आतल्या अविद्येचा सत्वगुण त्याचा परिणाम सर्पाचं ज्ञान, आणि मृतिकेचा परिणाम घट आणि त्या दुधाचा परिणाम दही, आणि सिद्धांतामध्ये अविद्येचा परिणाम अहंकारादी बंध आणि मायेचा परिणाम ही जगदंतपाती पदार्थ. पण मग त्याच्यामध्ये समान स्वभाव काय, तद्भिन्नत्वे सती तद्गत भूय धर्मवत्वम सदृश्यत्वम. सारखेपणा आपण काल स्वरूपकृत, गुणकृत
रूपकृत आणि अर्थकृत असा 4 प्रकारचा पाहिला. तसं या ठिकाणी काय सादृश्य भेटलं आपल्याला त्या रज्जू सर्प, रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्याचा कार्य सर्प, अंतकरण उत्पत्ती साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान आणि त्याचं कार्य सर्पाचं ज्ञान, या दोघांमध्ये सारखेपणा काय आहे? सद विलक्षण अनिर्वचनीयत्व. कारण त्याला सत म्हणावं तर बाद होतो, कारण सच्चेत न बाध्येत. असत म्हणावं प्रतीत येते, असच्चेत न प्रती येत. पण बाद होतो म्हणून सत म्हणता येत नाही, प्रतीत येते म्हणून असत म्हणता येत नाही. काय म्हणावं लागतं? सद विलक्षण अनिर्वचनीय. मग ते अज्ञानही सद विलक्षण अनिर्वचनीय आहे आणि त्याचं कार्य सर्पज्ञान सुद्धा सद विलक्षण अनिर्वचनीय आहे. दृष्टांतात म्हणलं तर अहंकारादी बंध हे कार्य आहे आणि समष्टीदृष्ट्या जगत हे कार्य आहे. त्याचं कारण अविद्या किंवा माया आहे. ते अविद्या किंवा माया सुद्धा सद विलक्षण अनिर्वचनीय आहे आणि त्यांचं कार्य अहंकारादी बंध किंवा जगतसुद्धा काय? सद विलक्षण अनिर्वचनीय. हा त्यांच्यातला समान स्वभाव आहे. आणि अन्यत रूप काय? व्यक्त अव्यक्त. माया अविद्या आपल्याला दिसत नाही, ती अव्यक्त आहे आणि त्यांचं कार्य अहंकारादी बंधन जगत आपल्याला प्रतीतील येतं, ते व्यक्त आहे. त्यांच्यातलं अन्यथा रूप. किंवा इकडे दृष्टांतात आपण मृत्तिका आणि घट याच्यामध्ये काय समान स्वभाव पाहिला? ते पृथ्वीत्व, दोन्ही पृथ्वी महाभूताचे पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हा त्यांच्यातला समान स्वभाव आहे. आणि अन्यथा रूप काय? जे मातीचं रूप आहे मृत्तिकेचं ते घटाचं नाही, जे घटाचं रूप आहे ते मृत्तिकेचं नाही. भलेही मृत्तिके वाचून घट नसला तरी मृत्तिका म्हणजे घट नाही, कारण घटाला दिलेला जो आकार आहे तो मृत्तिकेचा नाही. मृत्तिके वाचून घटाला आकार नाही हे जरी खरं असलं तरी, पण जे कार्य मृत्तिकेत होऊ शकतं ते घटात होईल का? जलग्रहण त्यागरूपी कार्य घटात होतं, मृत्तिकेत होणार नाही. आणि मृत्तिकेत जे कार्य होतं ते घटात होणार नाही. हेच त्यांच्यातला अन्यथा रूप आहे. किंवा त्या दूध आणि दह्यामध्ये काय आपल्याला भेटलं? समान स्वभाव आहे, श्वेतता आणि व्यावहारिकत्व. दूध आणि दह्यामध्ये काय आहे? समान आहे. म्हणून आणि अन्यथा रूप काय? तर दूध आहे द्रवरूप, दही आहे घनरूप. दूध आहे मधुर आणि दही आहे आम्ल. हे त्यांच्यातलं आपण म्हटलं अन्यथा रूप. मग तसं अविद्येचा किंवा मायेचा परिणाम हे कोण आहे? जगत आहे. कारण सद विलक्षण अनिर्वचनीत्व हा त्यांच्यातला समान स्वभाव आहे उपादान आणि परिणामातला. आणि अन्यथा रूप काय म्हटलं आपण? तर व्यक्त आणि अव्यक्त हे त्याच्यातलं अन्यथा रूप आहे. तसंच विवर्ताच्या बाबतीत जर पाहिलं तर त्या रज्जूचा विवर्त कोण? सर्प. रज्जूपैत चैतन्याचा विवर्त कोण? सर्प. मग त्या चैतन्यामध्ये आणि त्या सर्पामध्ये विपरीत स्वभाव काय? तर आहे ना, तर ते आपले रज्जूच घ्या दृष्टांतात समजा. तर अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हटले? विवर्त. मग अधिष्ठान कशाला म्हणायचं ठरलं? आपलं टिप्पणीत दिलं त्यांनी, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. मग रज्जूवर खोटा सर्प भासला म्हणून रज्जू काय आहे? अधिष्ठान आहे. मग अधिष्ठान रज्जू आणि विवर्त कोण? त्यावर भासलेला सर्प. त्याच्यामध्ये विपरीत स्वभाव काय? तर अधिष्ठान असणारी रज्जू ही कोणत्या सत्तेतली आहे? उत्तर आहे व्यावहारिक सत्तेतली आहे. आणि त्यावर भासलेला सर्प कोणत्या सत्तेतला आहे? तर प्रातिभाषिक सत्तेतला आहे. म्हणजे व्यावहारिकत्व आणि प्रातिभाषिकत्व हा त्यांच्यातला काय झाला? विपरीत स्वभाव, भिन्न स्वभाव. आणि अन्यथा रूप काय? अधिष्ठान असणारी रज्जू कशी जड आहे आणि भासलेला सर्प चेतन आहे. अधिष्ठान रज्जू अचल आहे, सर्प चल आहे. हेच त्याच्यातलं काय? एक प्रकारचा अन्यथा रूप आहे. म्हणून रज्जूचा सर्प काय आहे? विवर्त आहे आपलं. रज्जूचा सर्प विवर्त आहे. त्याच पद्धतीने पाहिलं सिद्धांतामध्ये रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. मग अधिष्ठान कोण? वेष्टी दृष्टीने पाहिलं तर आत्मा, समष्टी दृष्टीने पाहिलं तर ब्रह्म. कारण ब्रह्म आणि आत्मतत्वता दोन नाहीच आहे. फक्त अंतकरणाची उपाधी, अंतकरण उपाधी अवच्छिन्न जे चैतन्य त्याला आपण आत्मा म्हणतो आणि माया अवच्छिन्न चैतन्याला आपण ब्रह्म म्हणतो. ब्रह्म आणि आत्मा हे दोन नसून औपाधिक भेद आहे आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही. मग आत्मा आणि ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि त्यावर प्रतीतीला येणारं अहंकारादी बंध किंवा जगत आहे ते विवर्त आहे. पण मग विवर्ताच्या लक्षणामध्ये बसलं पाहिजे. मग आत्मा किंवा ब्रह्म यांची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक सत्ता आहे आणि त्यावर भासलेला अहंकारादी बंध किंवा जगत यांची ज्ञानपूर्व व्यावहारिक. ज्ञानोत्तर पाहिलं तर प्रातिभाषिक नव्हे, त्याची सिद्धीच नाही तत्वतः. पण मग त्यांची सत्ता म्हणा व्यावहारिक
आणि अधिष्ठान आत्म्याची ब्रह्माची सत्ता म्हणा पारमार्थिक. व्यावहारिकत्व आणि पारमार्थिकत्व हा त्यांच्यातला काय झाला विपरीत स्वभाव. आणि अन्यात रूप काय तर अधिष्ठान ब्रह्म आत्मा आपण कधी बघितला का नाही, पण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. डोळ्याचं पाहणं स्वरूप आहे म्हणून डोळा सगळ्याला पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहू शकतो काय. सुरीचं कापणं स्वरूप आहे, सुरी सगळ्या पदार्थाला कापते पण ती तिला कापेल का. जिभेचं चाखणं स्वरूप आहे, जीभ सगळ्या पदार्थाला चाखेल, जीभ जिभेला चाखेल का, उत्तर आहे नाही. म्हणजे ज्याचं चाखणं स्वरूप असल्यामुळे ती कडू गोड खारट तुरट तिखट आंबट सगळ्या पदार्थाला चाखते पण ती तिला चाखू शकत नाही. कापणे स्वरूप असल्यामुळे सगळ्या फ्रूट सगळ्या पदार्थाला कापतं कोण ते चाकू सुरा, पण तो कोणाला कापू शकत नाही, स्वतःला कापू शकत नाही. तसं जाणणं हे स्वरूप कोणाचं आहे, आत्म्याचं आहे, ब्रह्माचं आहे, म्हणून ते सगळ्याला जाणतं पण ते त्याला जाणू शकत नाही. कारण जाणण्याकरता मग तिथं द्वैत लागतं ना, आणि तिथे द्वैत नाही, तेच त्याला कसं विषय करेल, आपणच आपल्याला कसं विषय करू. पण हे करणं हे सुद्धा त्याला विषय करणं आहे, पण मग त्याला आत्म्याला विषय होत नाही आणि आत्मा विषय होतो, असे दोन्ही प्रकारचे विधान आहे. म्हणजे मनाच्या नखी न लगे बुद्धीची दृष्टी किरण रेगे ते इंद्रिया किर जोगे काय होईल असं म्हणताना मन वाचा तिथं तुझे स्वरूप असं म्हटलेलं आहे. म्हणजे मन वाचा इंद्रियाचा आत्माविषय होत नाही. आणि पुन्हा काय म्हणतात जाणीव जेत न रेगे विचार मागोता पाऊल नेगे तरकू आईने नेगे अंगी जयाच्या, असं त्याच आत्मस्वरूपाचं वर्णन करतात. आणि काही ठिकाणी इंद्रियाने परान्य हो रेंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धी परतस्तुसा, म्हणजे तो आत्मा ज्ञानाचा विषय होतो असंही विधान केलेलं आहे आणि विषय होत नाही असंही विधान केलेलं आहे. तर विषय होत नाही हे म्हणताना तो विषयत्वाने विषय होत नाही, म्हणजे त्याचा घटपटाधिकासारखं जसं प्रत्यक्ष होतं ना तसं त्याचं प्रत्यक्ष होत नाही. पण विषय होतो असं विधान केलं तर त्याचं आत्मगत प्रत्यक्ष होतं. त्याला काय म्हणतात बघा, विषयगत प्रत्यक्ष होत नाही, ज्ञानगत प्रत्यक्ष होतं. मग ज्ञानगत प्रत्यक्ष होतं नाही, ते सध्याला विषयगत प्रत्यक्षाचा विचार चालला. मग विषयगत प्रत्यक्ष त्याचं होत नाही, पण तो नाही का, उत्तर आहे. जसं आपण काल बोललो ना, दुधातलं तूप दिसत नाही मग नाही का, आहे. काष्टातला अग्नी दिसत नाही, नाही का, आहे. वायरमधली इलेक्ट्रिक पॉवर दिसत नाही मग नाही का, आहे. पुष्पातला मकरंद दिसत नाही पण नाही का, आहे. तसं ब्रह्म आत्मा दिसत नाही पण नाही का, आहे. उलट पक्षी अहंकारादी बंध दिसतो त्या अर्थी कोण आहे, आत्मा आहे. आणि जगंतपाती पदार्थ प्रतीतीला येतात नामरूपात्मक जगत, त्या अर्थी कोण आहे, ब्रह्म आहे. का, ज्या वेळेला आपल्याला रज्जूवर सर्प दिसतो त्यावेळेला तिथे कोण दिसत नाही, रज्जू दिसत नाही, कोण दिसतो, सर्प दिसतो. पण जरी आपल्याला रज्जू दिसली नाही, आपल्याला कोण दिसला, सर्प दिसला, तरी त्यावेळेला तिथे रज्जू नाही आहे. उलट रज्जू नसते तर कोण दिसला नसता, सर्प दिसला. कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही, निरधिष्ठानो कुतो भ्रमा, म्हणजे आदिस्थ पदार्थाच्या प्रतीतीला कोण लागतं, अधिष्ठान लागतं ना. अधिष्ठानाशिवाय आद्यस्थ पदार्थाची प्रतीती येत नाही. मग ज्या अर्थी आपल्याला सर्पाची प्रतीती आली त्या अर्थी तिथे कोण आहे, त्या काळात रज्जू, अधिष्ठान रज्जू आहे. तसं ज्या अर्थी अहंकारादी बंधाची प्रतीती आली त्या अर्थी अधिष्ठान आत्मा आहे. आणि ज्या अर्थी आपल्याला जगदंतपाती पदार्थाची प्रतीती आली त्या अर्थी ब्रह्म, अधिष्ठान ब्रह्म आहे. मग अधिष्ठान ब्रह्म आणि आत्मा व्यक्त का अव्यक्त, बोला. अधिष्ठान ब्रह्म आत्मा हे अव्यक्त आहे आणि त्या ठिकाणी प्रतीतीला येणारा अहंकारादी बंध जगत काय आहे, व्यक्त आहे. मग जगत किंवा अहंकारादी बंध प्रतीतीला आले तरी ते नाही, आणि आत्मा आणि ब्रह्म प्रतीतीला नाही आले तरी आहे. म्हणजे ते प्रतीतीला न येता सुद्धा आहे आणि अहंकारादी बंध जगत प्रतीतीला येऊन सुद्धा नाही. मग प्रतीतीला येऊनही नाही ते विवर्त आहे, आणि प्रतीतीला नाही आलं तरी आहे ते अधिष्ठान आहे. हे त्यांच्यातलं काय आहे, अन्यथा रूप आहे. मग या रूपाने पाहिलं तर हे अहंकारादी बंध किंवा जगत कोणाचा विवर्त ठरला, अहंकारादी बंध ठरला विवर्त आत्म्याचा, आणि जगत ठरलं विवर्त कोणाचं, ब्रह्माचं. आणि कोणाचा परिणाम ठरला, अहंकारादी बंध परिणाम आहे अविद्येचा आणि विवर्त आहे मायेचा. मग जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो. मग जसं की रज्जूवरचा सर्प, ते रज्जूच्या विषय स्वरूपाचा अज्ञानाचा परिणाम आहे आणि रज्जूपै चैतन्याचा विवर्त आहे, म्हणून तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. तसं अहंकारादी बंध जगत सुद्धा अविद्येचा किंवा मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे.
महिना ब्रह्मचैतन्याचं कुटस्थ चैतन्याचं विवर्त आहे म्हणून जगत सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. अशा पद्धतीचा विचार कालच्या पाठामध्ये आपण केलेला आहे. आता थोडक्यात काय, उपादानाच्या समान स्वभावान असेल तर त्याला काय म्हणायचं, परिणाम. आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असेल का त्याला काय म्हणायचं, विवर्त. हा सगळा विचार थोडासा बाजूला ठेवा. सरळ सरळ विचार एवढा ध्यानात ठेवा, उपादान आणि विवर्त याच्यामध्ये मोडणारा जो पदार्थ असतो तो मिथ्या असतो. ठीक ना. मग उपादान कशाला उपादान म्हणजे आत्ताच म्हणलं आपण दूध आणि दही. एकदा बोला बरं का मात्र. दूध आणि दही त्याच्यामध्ये उपादान कोण आणि परिणाम कोण? दूध उपादान आहे आणि दही परिणाम आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये समान स्वभाव काय, तर श्वेतता आणि दुसरं काय म्हटलं आपण, व्यावहारिकत्व. हा समान स्वभाव आहे. आणि अन्यात रूप काय, मधुरपणा आणि आंबटपणा, द्रवपणा आणि घनरूपता हे त्यातला अन्यात रूप आहे. म्हणून कोणाचा परिणाम कोण ठरला, दुधाचा परिणाम दही ठरला. ठीक ना. हा झाला दृष्टांत. मग सिद्धांतामध्ये या. सिद्धांतामध्ये अहंकारादी बंध कोणाचा परिणाम, अविद्येचा. कल्पना अविद्या, तेने झाला जीव. मायोपाधी शिव बोली जेते. म्हणजे जीव संज्ञाला कारण कोण आहे, अविद्या. आणि शिव संज्ञाला कारण कोण आहे, माया. म्हणजे अविद्येचा परिणाम कोण, जीव. आणि मायेचा परिणाम कोण, शिव. बरोबर की नाही. मग उपादान कोण झाली तिथे, बरोबर आहे. जीवाची उपादान कोण, अविद्या. आणि ईश्वराचे उपादान माया. आणि परिणाम कोण, जीव आणि ईश्वर. ठीक ना. उपादान कोण बोला, अविद्या आणि माया. परिणाम कोण, जीव आणि ईश्वर. बरोबर. मग आता त्यांच्यामध्ये काय भेटला पाहिजे आपल्याला, समान स्वभाव. जसं इकडे श्वेतता आणि व्यावहारिकत्व भेटलं ना, तसं तिथे समान स्वभाव भेटला पाहिजे. कोणामध्ये, उपादान असणाऱ्या अविद्या आणि मायेमध्ये, परिणाम असणाऱ्या जीव आणि ईश्वरामध्ये काय भेटला पाहिजे, समान स्वभाव म्हणजे सारखेपणा. मग समान स्वभाव काय, हे उपादान असणाऱ्या अविद्या किंवा माया याला सत म्हणता येतं का बोला, नाही. का बरं, सच्चेत न बाध्यत. आणि ही ब्रह्मज्ञानाने काय होते, बाधित होते. बरं, तिला असत म्हणता येतं का, नाही. असच्चेत न प्रतीत. आणि तिचे कार्यरूपाने प्रतीत येते. मग काय म्हणतात, सदसद विलक्षण अनिर्वचनीय कंसात मिथ्या. तसं जीव आणि ईश्वर हे सुद्धा दोन्ही काय आहेत, जीव आणि ईश्वर सुद्धा काय, सत्य का मिथ्या. आता तुम्ही म्हणाल जीव मिथ्या आहे, हो ईश्वराला कसं काय मिथ्या म्हणायचं, आपल्याला वाटून जाईल. पण वेदांताचा सिद्धांत काय, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदोक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मो नापरा. तुका म्हणे तूच खरा, एरवावगा पसारा. मग ईश्वर औपाधिक मायेमुळे आलेलं ईश्वर नाव हे सत्य का मिथ्या बोला, नाही नाही नाही, मायेमुळे आलं, माया मिथ्या. आणि त्याच्यामुळे आलेलं नाव ते सत्य राहील का मिथ्या राहील, ते मिथ्याच आहे ना. मग ब्रह्मच सत्य आहे, बाकी सर्व काय मिथ्या आहे. मग त्या ब्रह्माच ठिकाणी आलेला जीवेश्वर भाव सुद्धा काय आहे, मिथ्याच आहे. तो कोणामुळे आला, या माया अविद्येमुळे आला. मग हे माया अविद्या जसं सत म्हणावं तर बाद होतो, असत म्हणावं तर प्रतीत येते. मग सदसद म्हणता येत नाही, विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. मग माया अविद्या सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. तसं त्यांच्यामुळे आलेला जीवेश्वर भाव सुद्धा सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणून त्यांच्यामध्ये सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व हा काय भेटला, समान स्वभाव. कशामध्ये, उपादान अविद्या आणि माया, परिणाम जीव आणि ईश्वरामध्ये हा काय भेटला, सदसद विलक्षण अनिर्वचनीय. ठीक ना. सदसद विलक्षण अनिर्वचनीय तो हा त्यांच्यातला काय झाला, मग समान स्वभाव. थोडंसं बोलत चला. आणि अन्यात रूप काय, ही अविद्या आणि माया आपल्याला दिसली का, उत्तर आहे म्हणजे अव्यक्त. आणि जीव आणि ईश्वर प्रतीतील येतात की नाही, येतात, म्हणजे ते झाले व्यक्त. हे त्यांच्यातलं काय झालं, अन्यथा रूप. म्हणून जसा दुधाचा परिणाम कोण आहे, दही आहे ना. मग उपादान कोण त्यात, दूध. आणि परिणाम कोण, दही. तसं इथे कोणाचा परिणाम कोण आहे, मायेचा परिणाम ईश्वर, अविद्येचा परिणाम जीव आहे ना. उपादान कोण मग तिथे, माया अविद्या आहे ना, अविद्या आणि माया. आणि परिणाम कोण, जीव आणि ईश्वर. बरं, का बरं ते, कारण लक्षणात बसलेत. जे उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतं त्याला काय म्हणतात, परिणाम असं म्हणतात. म्हणून परिणाम आहे कोण, जीव आणि ईश्वर. कोणाचा, उपादान अविद्या आणि मायेचा. आणि कोणी सांगितलं, नाथबाबांनी, कल्पना अविद्या तिने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. आणि त्याच पद्धतीने
विवर्त रज्जू सर्पाकार हे तुकोबाराने सांगितलं. भासेले जगडंबर किंवा नाथबाबांनी सांगितलं शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. मग तिकडेही पाहत असताना रज्जू सर्पाचा दृष्टांत विवर्त करता दिला आणि दूध दह्याचा दृष्टांत परिणामा करता दिला. मग रज्जू सर्पाचा दृष्टांत जो विवर्त करता आपल्याला दिलेला आहे तिथे अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान बोललेत ना. मग अधिष्ठान कशाला म्हणायचं ठरलेलं आहे आपलं, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास काय म्हणतात, अधिष्ठान म्हणतात. मग अधिष्ठान कोण, रज्जूवर खोटा कोण भासला, सर्प. स्थानूवर खोटा कोण भासला, पुरुष. म्हणून तिथे अधिष्ठान कोण होईल मग, स्थानू. आणि विवर्त कोण होईल, पुरुष आहे ना. मग अधिष्ठान स्थानूमध्ये विवर्त पुरुषामध्ये विपरीत स्वभाव भेटला पाहिजे. मग अधिष्ठान स्थानूची सत्ता बोला व्यावहारिक सत्ता आहे आणि त्यावर भासलेला विवर्त पुरुषाची सत्ता प्रातिभाषिक सत्ता. हाच त्यांच्यातला काय झाला, विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय, अधिष्ठान असणाऱ्या स्थानूला काही अवयव आहे का, नाही. पण भासलेल्या पुरुषाला अवयव आहे की नाही, आहे. अधिष्ठान स्थानू अचल का चल, अचल आहे म्हणजे जड आहे. आणि भासलेला पुरुष चल आहे म्हणजे चेतन आहे. हे त्यांच्यातलं काय झालं, अन्यथा रूप. तसं मग सिद्धांतामध्ये बोला, इथे जो अहंकारादी बंध त्याचं अधिष्ठान कोणतं चैतन्य, कूटस्थ चैतन्य. आणि समष्टी जगत आहे ना किंवा ईश्वर त्याचं अधिष्ठान कोणतं चैतन्य, ब्रह्म चैतन्य. मग अधिष्ठान कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य आणि त्यावर इकडं येणारा विशिष्ट असणारा जीव किंवा ईश्वर, या दोघांमध्ये विपरीत स्वभाव काय, तर अधिष्ठान कूटस्थ किंवा ब्रह्म याची सत्ता कोणती, मग तीनपैकी पारमार्थिक सत्ता आहे. आणि त्यावर भासलेला अहंकारादी बंध किंवा पुरुष जीव ईश्वर भाव यांची सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक व व्यावहारिक आहे, व्यावहारिक सत्ता आहे. मग हे व्यावहारिकत्व आणि पारमार्थिकत्व, इकडे अधिष्ठानाच ठिकाणी पारमार्थिकत्व आणि इकडे प्रतीतील येणारं विवर्ताच ठिकाणी व्यावहारिकत्व व प्रातिभाषिकत्व. हे त्यांच्यातलं काय झालं, अन्यथा रूप. बरोबर, आपलं विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय, तर अन्यथा रूप आहे अधिष्ठान असणारं ब्रह्म किंवा कूटस्थ चैतन्य. हे आपल्याला डोळ्याला दिसलं नाही, प्रतीतीला आलं नाही तरी ते आहे. आणि जीव ईश्वर भाव हा माया अविद्या उपाधीमुळे प्रतीतीला जरी आला तरी तत्वता तो नाही. हेच त्यांच्यातलं काय झालं, अन्यथा रूप. म्हणून आता बोला एकदा, जीव ईश्वर भाव किंवा व्यष्टी समष्टी जगत हे अविद्येचं काय आहे, मग अविद्या किंवा मायेचा परिणाम आहे. आणि कूटस्थ चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. आणि जो पदार्थ अविद्येचा किंवा मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ सत्य असतो का मिथ्या असतो, बोला, मिथ्या असतो. म्हणून हे जगत कसं आहे, मिथ्या आहे. आणि ब्रह्म कसं आहे, सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, असा सिद्धांत आपल्याला ग्रंथकाराने या ठिकाणी प्रतिपादन केला. कोणत्या दृष्टांताच्या माध्यमातून, रज्जू सर्पाच्या दृष्टांताच्या माध्यमातून. कोणती ख्याती चालू आहे ही, अनिर्वचनीय ख्याती चालू आहे. बरं, ही सिद्धांत पक्षाची ख्याती आहे का पूर्व पक्षाची ख्याती आहे, सिद्धांत पक्षाची ख्याती आहे. पण मग आता पुन्हा या 17व्या परिच्छेदामध्ये कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी आता शंका आणि समाधान देतात. आणखी आपण थोडंसं अंतर्मुख होऊन चिंतन करा आणि काही पुन्हा त्याच्याबद्दल संदेह वाटलं तर उद्या आपण त्याचा पुन्हा विचार करू या परिणामाने विवर्ताचा. तूर्त आता आपण कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान त्यासंबंधी काय विचार ग्रंथकार आपल्या समोर ठेवतात तो आपण पाहण्याचा प्रयत्न करू. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये ऐक्य आहे की नाही? आहे ना, जीव आणि ब्रह्म एकच आहे. हो हो, एक. जसं दूध आणि दही, फक्त ही वेगळी प्रक्रिया वेगळी दह्याची, घनरूप आणि इकडे द्रवरूप आहे. जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे हाच या ग्रंथाचा विषय आहे. हा विचार सागर नामक ग्रंथ किंवा आपलं सगळं संत वाङ्मय हेच सांगण्याकरता बसलेले आहे संत, का जीव आणि ब्रह्म दोन नसून एक आहे. तुका म्हणे तूची खरा एरवा उगा पसारा, हे सांगताना तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण, किंवा तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा असं म्हटलेलं आहे. तुकोबारा स्वतः अनुभूती सांगतात, मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभागी असंता दुजा नाही अनेका मागोता गा. मग हे सांगताना संतांनी जीव आणि ईश्वर दोन सांगितले, काही जीव आणि ब्रह्म दोन सांगितले की एक सांगितले, एक सांगितले. म्हणजे तो ग्रंथाचा विषय आहे आणि त्याच्याकरताच एवढा हा खटाटोप आहे जीव आणि ब्रह्माचा ऐक्य सिद्धी करण्याकरता. ठीक ना. आता काय म्हणतात बघा, कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. तरंग 4 परिच्छेद 17 क्रमांकाचा कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. आता थोडंसं आपण लक्ष द्या.
कल्पना करा, हे चैतन्य आहे. हे काय आहे? चैतन्य आहे. आणि आणखी एक काहीतरी पाहिजे आपल्याला एक पटकन दिसण्याकरता. हा हा झालं. हे बघा हे आपल्याला ते दिसलं म्हणजे ते पटकन थोडंसं काहीतरी. तर हे चैतन्य आहे. खाली कोण आहे? चैतन्य. कोण? चैतन्य म्हणजे थोडक्यात ब्रह्म आहे, ब्रह्म चैतन्य. आणि हे नंतर विचार सगळं, आता तुम्ही ती नोट करून ठेवा. हे चैतन्य. हा, तर हे चैतन्य, ही रज्जू आणि हे अंतकरण. ठीक, बोलत चला, फक्त मी जेवढं बोललो तेवढं बोला. चैतन्य, रज्जू आणि अंतकरण. तर हे चैतन्य, मग या चैतन्याला, चैतन्य तिथून एकच आहे, पण इथे त्याला रज्जू उपाधी लागली आणि इकडे त्याला अंतकरण उपाधी लागली. मग इकडे रज्जू उपाधी लागल्यामुळे इकडल्या चैतन्याला, इथल्या चैतन्याला नाव आलं रज्जू उपहित चैतन्य, आणि इकडल्याला अंतकरण उपाधी लागल्यामुळे त्याला नाव आलं अंतकरण उपहित चैतन्य. मुळात चैतन्य एकच, पण त्याला उपाधी लागली. जसं घटाची उपाधी लागली घटाकाश, आणि मेघाची उपाधी लागली मेघाकाश, मठाची उपाधी लागली मठाकाश. आकाश मूळचं एकच आहे, पण त्याला उपाधी भेदाने काय झाली, दोन नावं आले. मग आता ही रज्जू उपहित चैतन्य, हे अंतकरण उपहित चैतन्य, आणि ही कोण आहे? रज्जू आहे. आणि ठीक ना, ही कोण? रज्जू. आणि रज्जूवर भासलेला हा सर्प. नंतर हे कोण? अंतकरण. आणि त्या अंतकरणावर भासलेलं हे अंतकरणावर भासलेलं हे सर्पाचं ज्ञान. ठीक ना. मग हे कोण? चैतन्य, रज्जू, त्यावर भासलेलं सर्प, चैतन्य, अंतकरण, आणि तिथं सर्पाचं ज्ञान. मग आता आपल्याला काय वाटतं, याला अधिष्ठान कोण आहे? रज्जूला अधिष्ठान कोण? रज्जू उपहित चैतन्य. रज्जूला अधिष्ठान कोण? रज्जू उपहित चैतन्य. आणि त्या रज्जू उपहित चैतन्यावर भासला कोण? हा सर्प. मग सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू. सर्पाला अधिष्ठान रज्जू, आणि रज्जूला अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य. सर्प ज्ञानाला अधिष्ठान अंतकरण, आणि अंतकरणाला अधिष्ठान अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य. ठीक ना. कारण प्रतीती सुद्धा आपल्याला तशीच आहे. सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू. पण आतापर्यंत आपण ऐकत आलो की नाही, सर्पाचं अधिष्ठान कोण? रज्जू. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतकरण. बरं, असं तरी काय म्हणायचं? सर्प कुठे आहे? पाहण्याच्या शरीराच्या बाहेर, म्हणून त्याला अधिष्ठान कोण? रज्जू ठिकाणी भासला, म्हणून रज्जू उपहित चैतन्य, आपलं रज्जू. आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतकरण. कारण ज्ञान कुठे होतं? अंतकरणात. आपण अंतकरण म्हणजे काय? देहा, अंत म्हणजे आत, करण म्हणजे ज्ञानाचं साधन, देहाच्या आत ज्ञानाचं साधन, त्यालाच काय म्हणतो? अंतकरण. मग सर्पाचं ज्ञान कुठे झालं? अंतकरणात झाले की नाही. म्हणून सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरण. आणि त्या अंतकरणाचं अधिष्ठान कोण? अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य. तसं सर्पाचं अधिष्ठान कोण? रज्जू. आणि रज्जूचं अधिष्ठान कोण? रज्जू उपहित चैतन्य. ठीक ना. अशी ही प्रक्रिया आपण आतापर्यंत ऐकलेली आहे. पण या परिच्छेदामध्ये आपल्याला काय सांगतात ग्रंथकार? ते म्हणतात, इकडे बघा, हे कोण? बोला. चैतन्य. ही कोण? रज्जू. आणि हा त्यावर भासलेला सर्प. हे कोण? चैतन्य. ही कोण? अंतकरण. ते हे त्या अंतकरणाच्या आश्रित असणारं सर्पाचं ज्ञान. ठीक ना. मग आतापर्यंत आपण ऐकून आहोत, या रज्जूचं अधिष्ठान कोण? बोला. रज्जू उपहित चैतन्य. आणि सर्पाचं अधिष्ठान कोण? रज्जू. तसंच अंतकरणाचं अधिष्ठान कोण? अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण? अंतकरण. असं आपल्याला वाटतं की नाही? बरं, असंच आपण आतापर्यंत ऐकलं की नाही? पण ते थोडंसं आता काय करतात, आपण आतापर्यंत पहिलीचे विद्यार्थी होतो आहे ना, किंवा आपण मॅट्रिकचे विद्यार्थी होतो, आता आपण पुढे PhDचे विद्यार्थी झालो आहोत, आहे की नाही. त्यामुळे ते आता जरा सूक्ष्म घेऊन चाललेत आपल्याला. ते म्हणतात, बाबा, जरी तुम्हाला वाटलं सर्पाला अधिष्ठान कोण वाटते? रज्जू. आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण वाटतं? अंतकरण. पण सर्पाला अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण नाही? अंतकरण नाही. मग त्याला विचारलं, नाही तर आहे कोण? तर ते म्हणतात, सर्पाला अधिष्ठान सुद्धा रज्जू उपहित चैतन्यच आहे. जे रज्जूला अधिष्ठान आहे ना, तेच सर्पाला अधिष्ठान आहे. आणि जे सर्पज्ञानाला अंतकरणाला अधिष्ठान आहे, तेच सर्पज्ञानाला सुद्धा अधिष्ठान आहे. तू म्हटलं, अहो असं कसं बोलता तुम्ही? ठळक दिसतंय, स्पष्ट दिसतं. सर्पाला, रज्जूला, त्या सर्पाला अधिष्ठान कोण दिसते? रज्जू दिसते. ती मानायची नाही. आणि कोण मानायचं? रज्जू उपहित चैतन्य. सर्प ज्ञानाला अधिष्ठान ठळक कोण दिसतं? अंतकरण. ते मानायचं नाही. कोण मानायचं? अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य. हे तुमचं कितपत उचित आहे? असं कोण बोलू लागेल कदाचित?
ज्याला उत्तर दिलं ते हे बोलेल ना, आपल्याला हे मान्य होईल का? आता तुम्हीच बोला ना, ठळलं का आपल्याला सर्पाला अधिष्ठान कोण दिसतं? रज्जू दिसतं, ती मानायची नाही. आणि कोण मानायचं अधिष्ठान? रज्जू पै चैतन्य. हे म्हणणं बरोबर आहे का? बरोबर नाही असं आपल्याला वाटतं, पण वस्तुस्थिती हीच बरोबर आहे. म्हणजे का बरोबर आहे? कारण ही रज्जू जड का चेतन? बोला. रज्जू जड आहे. जड कशाला म्हणतो आपण? ज्याला स्वतःचं ज्ञान होत नाही, अन्याचं ज्ञान होत नाही, त्याला जड म्हणतात. ही रज्जू म्हणते का माय नेहमीच रज्जू? म्हणजे तिला स्वतःचं ज्ञान आहे का? नाही. बरं, मला रज्जू कोण म्हणतं हे तरी तिला ज्ञान आहे का? तेही ज्ञान आहे. म्हणजे याचा अर्थ रज्जू काय आहे? जड आहे. आणि रज्जूवर भासलेला सर्प काय आहे? जड आहे. आणि जड जडाला अधिष्ठान किंवा आश्रय होतं का? उत्तर आहे नाही. मग हे जड आहे तर या जडाला ते आश्रय होईल का? अधिष्ठान होईल का? नाही. मग या रज्जूला अधिष्ठान कोण आहे? रज्जूपैत चैतन्य. ते काय नाही? जड नाही. म्हणजे ते काय? चेतन आहे. मग रज्जूपैत चैतन्य जड नसल्यामुळे ते कोणाला अधिष्ठान आहे? रज्जूलाही आहे. आणि रज्जूच्या ठिकाणी प्रतीतील येणाऱ्या सर्पालाही अधिष्ठान कोण आहे? रज्जूपैत चैतन्य आहे. तसंच सर्पज्ञानाला अधिष्ठान आपल्याला वाटतं अंतकरण, पण अंतकरण तरी कोणाचं कार्य हो? अंतकरण कोणाचं कार्य आहे? तर अंतकरण अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. कोणाचं कार्य आहे ते? अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य, अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य कोण आहे? अंतकरण. मग पंचमहाभूत जड का चेतन? बरं, अविद्या कार्य पंचमहाभूत. अविद्या जड आहे, अविद्येचं कार्य पंचमहाभूत जड आहे. आणि पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण सुद्धा काय? जडच आहे. बरोबर ना? आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग सर्पज्ञान सुद्धा काय? जडच आहे. अंतकरण जडच आहे. मग जड अंतकरण जड सर्पज्ञानाला अधिष्ठान होईल का? कारण जड जडाला अधिष्ठान किंवा आश्रय होत नाही. हो, तुम्ही म्हणले मग अंतकरण जड आहे तर त्याला ज्ञान कसं काय होतं? बरोबर की नाही? अंतकरण काय आहे? जड आहे. पण आपल्याला आयम घटा आयम पटा ज्ञान कोणाला होतं? अंतकरणालाच होतं. मग अंतकरण जर जड असेल तर त्याला ज्ञान होणार नाही. आणि ज्ञान होत असेल तर त्याला जड कसं म्हणता? अशी काय येईल? शंका येईल. तर आता आपण मागे एक दिवस बोललो, ही भिंत आहे ना, ही कशाच्या पासून बनली? पृथ्वी महाभूतापासून. आणि आरसा हा कशापासून बनला? पृथ्वी महाभूतापासून. पण भिंतीमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतं का? नाही. आणि आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं की नाही? मग भिंतीमध्ये प्रतिबिंब दिसत नाही ना आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं. मग आरसा आणि भिंत दोन्हीमध्ये पृथ्वीत्व नाही का? आहे. पण तरी सुद्धा भिंतीमध्ये प्रतिबिंब प्रतीतीला येत नाही आणि आरशामध्ये प्रतीतीला येतं. काय कारण असेल? कारण एकच आहे, भिंत पृथ्वीच्या मलिन परमाणूची आहे, अस्वच्छ परमाणूची आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रतिबिंब होत नाही. आणि स्वच्छ परमाणूचा कोण आहे? आरसा आहे. त्याला मागून पारा दिलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये प्रतिबिंब होतं. मग जरी प्रतिबिंब झालं तरी त्याच्यामध्ये पृथ्वीत्व समान नाही का? पृथ्वीत्व समान आहे. तसं आता हे घट आहे, कल्पना करा. हा घट आहे कोणाचा बनलेला आहे? पंचमहाभूताचाच बनलेला आहे ना. आणि अंतकरण सुद्धा कोणाचं बनलेलं आहे? पंचमहाभूताचंच. पण अंतकरणाची स्थिती कोणासारखी आहे? आरशासारखी आहे, स्वच्छ. आणि त्या घटाची स्थिती कशी आहे? भिंतीसारखी आहे. त्याच्यामुळे आरशासारख्या स्थितीतल्या असणाऱ्या अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं जे अंतकरण आहे त्याच्यामध्ये जरी चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता असल्यामुळे त्याला ज्ञान होत असलं तरी त्याच्यामध्ये जडत्व नाही. काय आहे? जे जडत्व कोणामध्ये आहे? घटपटादी पदार्थामध्ये पंचमहाभूतकारी ते अंतकरणामध्ये आहे. मग जड असणारा अंतकरण जड असणाऱ्या सर्पज्ञानाला अधिष्ठान होईल का? उत्तर आहे, होणार नाही. मग जरी आपल्याला सर्पाचं अधिष्ठान, आपल्या सर्परूपी पदार्थाचं अधिष्ठान कोण वाटली? रज्जू. तरी कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे मग? रज्जूपै चैतन्य. आणि का उत्तर? तर उत्तर आहे जड जडाला अधिष्ठान होत नाही. तसंच सर्पज्ञानाचं अधिष्ठान जरी अंतकरण वाटलं तरी अंतकरण नाही. तर सर्पज्ञानाचं आणि अंतकरणाचं अधिष्ठान दोघांचं अधिष्ठान कोणी? अंतकरण वृत्ती उपयित चैतन्य. कोण नाही? अंतकरणे. का नाही? तर तेही उत्तर पुन्हा जड जडाला अधिष्ठान होत नाही. पण एखादा काय म्हणला, अहो प्रतीती तशी नाही ना, आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. प्रतीती कशी आहे? सर्पाला अधिष्ठान कोण असल्याची प्रतीती आहे? रज्जू. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण असल्याची प्रतीती आहे? अंतकरण. जी प्रतीती आहे ती मानायची नाही आणि ज्याची प्रतीती नाही ते मानायचं. असं कोणी शिकवलं? कोण मान्य करेल? असं जर आपण म्हणाल तर त्याचं उत्तर देतात. त्याचं उत्तर असं आहे, आता कल्पना करा, एक मातीचं काय केलं? पुतळा तयार केला. मातीचा पुतळा गोपिका काढली. म्हणजे वृंदावनातल्या काही गोपिक नाही गत काय तर आपल्या संत म्हणतात ना, दुरीवरी दुरी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तो हसती मथुरीच्या आगे, धुळिया माजारी कानवा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, एका जनार्दनी सबलस गवळणे ब्रह्मानंदून समाये म्हणे. रूपक केले तिथे. मग आता गोपिका मथुरेला निघाली दहीदूत विकण्याकरता.
कारण गोरस बेचणे आई हाट, काहणारे मन मोहन लाल, सवय बिसरू देखे गोपाल. ते डोक्यावर घेतलं आणि ती बाजाराला निघणार तेवढ्यात तिचं कार्ट रडायला लागलं. ते काही रडायला थांबेना. मग ते बाल हट्ट, श्री हट्ट, राज हट्ट, तिने काय केलं, डोक्यावर घडा घातला, कडेवर बाळ घेतलं आणि ती गोपिका मथुरेला निघाली. असं एक चित्र आपल्याला मातेच्या पुतळ्यात दाखवायचं. म्हणजे मातेचा पुतळा तयार केला, ती गोपिकेने पाऊल उचलेला आहे, दुसरा पाऊल टाकणार आहे आणि तिच्या कडेवर काय आहे, बाळ आहे आणि डोक्यावर घडा आहे. असा मातीचा पुतळा तयार केला. मग आता सांगा त्या गोपीला आधार कोण? माती. तर मातीचा पुतळा तयार केला, मातीचा पुतळा तयार केला, मी दोनदा बोललो ना. मग त्याला गोपीला आधार कोण आहे? माती. पण ते गोपिकेच्या कडेवर दिलेलं बाळ आणि डोक्यावर दिलेला घडा याला कोण आधार आहे? खरं आहे की याचं म्हणणं? काही की नाही. जरी आपल्याला वरवर पाहता काय वाटलं, अहो पण असं कसं म्हणता तुम्ही, तिघाला आधार मातीचा आहे. म्हणजे गोपीला आधार माती, घड्याला आधार माती आणि बाळाला आधार माती. तुमच्या डोक्याची काय माती झाली का? अहो असं कसं बोलता? असं एखादा आक्षेप घेईल का? कारण ठळक पाहिलं तर ते बाळ कोणाच्या कडेवर दिसतं? गोपिकेच्या. घडा कोणाच्या डोक्यावर दिसतो? त्या गोपीच्या. मग घड्याला आणि बाळाला आधार कोण म्हटलं पाहिजे? गोपी म्हटलं पाहिजे. आणि गोपीला आधार कोण म्हटलं पाहिजे? माती. पण असं कसं बोलता तुम्ही? प्रतीती काय आहे? घडा आणि बाळ याला आधार असल्याची कोण असल्याची प्रतीती आहे? गोपी असल्याची प्रतीती आहे. आणि कडेवरच्या आहे ना, आणि त्या गोपीला आधार माती असल्याची प्रतीती आहे. मग गोपीला आधार माती म्हणा आणि घडा आणि बाळाला आधार गोपी म्हणा असं एखादं म्हणेल. पण त्याला म्हणा असं काय म्हणा, अरे तिन्हीची कल्पना कोणावर केलेली आहे? मातीवरच केलेली आहे ना. जरी वरवर दिसायला जरी आपल्याला गोपीच्या कडेवर बाळ दिसलं आणि डोक्यावर घडा दिसला, तरी गोपी ते कडेवरचं बाळ आणि डोक्यावरचा घडा या सगळ्याला आधार कोण आहे? मातीच आहे. तसं वरवर जरी आपल्याला दिसलं, आता हे मुद्दा, तसं वरवर आपल्याला दिसलं कोण? रज्जूला अधिष्ठान कोण दिसली? रज्जू उपहित चैतन्य. आणि याला सर्पाला अधिष्ठान कोण वाटलं? रज्जू. तरी अधिष्ठान सर्पाला अधिष्ठान रज्जू नसून कोण आहे? कारण जड जडाला अधिष्ठान होणार नाही. या सगळ्याची कल्पना कोणावर आहे? रज्जू उपहित चैतन्यावर. ती त्यामध्ये आणखी एक आता घ्यायचं कोण? ही कोण? रज्जू. पुन्हा रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम सर्प. नंतर इकडे कोण? रज्जू अंतकरण उपहित चैतन्य, त्याच्या आश्रयानं राहणारं अंतकरण. अंतकरण वृत्ती उपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येतला सत्वगुण आहे ना, आणि त्याचं कार्य सर्पाचं ज्ञान. या तिघाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित किंवा अंतकरण उपहित चैतन्यच आहे. कोण नाही? रज्जू किंवा अंतकरण नाही. का नाही? तेवढा एक सिद्धांत बोला. का नाही? जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणि एवढीच एक प्रक्रिया या परिच्छेदामध्ये सांगायची का जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून सर्पाला अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य आहे. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण नाही? अंतकरण आहे. कोण आहे? अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य आहे. हा सिद्धांत या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. पंक्ती वाचतो, लक्षात लगेच आपल्याला यायला काही हरकत नाही. वाचू. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, अहो गुरुदेव, सर्प व त्याचे ज्ञान हे दोन्ही काय आहेत? मिथ्या आहेत. म्हणजे सदविलक्षण अनिर्वचनीय बादयोग्य रूपवान आहेत. हा काय झाला? माझा निश्चय झाला. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान कोण सांगता तुम्ही? रज्जू उपहित चैतन्य. आम्हाला प्रतीती कोण असल्याची आहे? रज्जू आहे. आणि तुम्ही म्हणता कोण? रज्जू उपहित चैतन्य. आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान कोण? अंतकरण उपहित चैतन्य. आणि प्रतीती कोणाची आहे आम्हाला? अंतकरणाची. रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. म्हणजे सर्पाचं अधिष्ठान तुम्ही म्हणता रज्जू नसून रज्जू उपहित चैतन्य आहे. सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतकरण नसून अंतकरण उपहित चैतन्य आहे असे आपण सांगितले. पण प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान कोण असल्याची? रज्जू असल्याची आहे. आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण असल्याची? अंतकरण असल्याची आहे. मग तेव्हा चैतन्याचं अधिष्ठानत्व कसे ते समजून सांगा. ठीक ना? आता शंका झाली. आता उत्तर काय देतात बघा. श्री गुरु, मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. बाबा रे, मिथ्या सर्पाचं अधिष्ठान कोण होणार नाही? रज्जू होणार नाही. तो म्हटला का होणार नाही? तर गुरुदेव म्हणतात त्याचं कारण रज्जू उपहित चैतन्यच मानले पाहिजे. रज्जू मानली नाही, मग रज्जू मानता येणार नाही. अहो पण दिसते ना, बऱ्याच वेळेला दिसतं एक आणि असतं एक. व्यवहारामध्ये आता ते राजकीय क्षेत्रामध्ये लोक म्हणतात, अहो यांचं काही खरं नसतं बरं का, यांचे दाखवायचे दात वेगळे असते, खाण्याचे दात वेगळे असतात. त्यामुळे हे दिसायला एक आणि असायला एक. दिवसा हे भांडतात, नंतर एका हॉटेलमध्ये जाऊन सगळेच गोळ्या गप्प्याने मस्त जेवण करतात आहे ना, आणि सामान्य लोकांचं भांडण लावून देतात. असं होतं की नाही? मग तसं या ठिकाणी जरी दिसायला अधिष्ठान कोण असलं सर्पाचं? रज्जू असले तरी ती नाही. कोण आहे?
रज्जुपै चैतन्य आहे. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान जरी दिसायला अंतकरण असलं तर ते नाही. कोण आहे? अंतकरण उपै चैतन्य. अहो पण प्रतीती जी असताना ती मानायची नाही. म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते मानायचं नाही, जे डोळ्याला दिसत नाही ते मानायचं. असं का? असं जर म्हणाल तर त्याकरता एक दृष्टांत देतात आणि एक सिद्धांत सांगतात. दृष्टांत कोणता देतात? हा मातीच्या पुतळ्याचा. आणि सिद्धांत कोणता सांगतात? जड जडाला अधिष्ठान होत नाही. ठीक ना? आता काय बोलतात? पंक्ती वाचतो बघा. बघा, मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. मग कोण म्हटलं पाहिजे? रज्जुपै चैतन्यच मानले पाहिजे. कारण जसा प्रातिभाषिक सर्प काय आहे? हो, मिथ्या आहे. आता आपल्याला आपल्याला तरी असं काय वाटतं? सर्पाला अधिष्ठान कोण न वाटताना आपल्या रज्जूला अधिष्ठान कोण आहे? रज्जुपै चैतन्य. सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू आहे. असं आपल्याला का वाटतं? कारण आपल्याला तूर्त सर्प काय वाटतो? मिथ्या. तूर्त सर्प काय वाटतो? बोला ना. सर्प मिथ्या वाटतो. रज्जू काय वाटते? सत्य वाटते. बरोबर ना आपल्याला? पण आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटतं की नाही? काय बरं, असं कसं? नाही ना, आपल्याला स्वप्नात स्वप्न कुठं वाटतं? आहे की नाही? म्हणजे आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण स्वप्न नाही का? आहे. पण स्वप्न आहे हे कळण्याकरता आपल्याला काय करावं लागतं? फक्त जागं व्हावं लागतं. तसं आपल्याला आणि आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण स्वप्न नाही असं नाही. स्वप्नच आहे. फक्त त्याच्याकरता जागं व्हावं लागतं. तसं हे जगत सुद्धा काय आहे? सिद्धांतात, आपल्या वेदांतात मिथ्या आहे, स्वप्नच आहे. पण मग हे जगत आपल्याला स्वप्न वाटतं का? उत्तर आहे नाही. मग आपल्याला हे जगत स्वप्न वाटत नाही म्हणजे स्वप्न नाही का? आहे. पण आपल्याला स्वप्न का वाटत नाही? ते स्वप्न आपल्याला स्वप्न का वाटलं नाही? त्यावेळेला आपण झोपेत होतो म्हणून, आहे ना. तसं हेही स्वप्न आपल्याला स्वप्न का वाटत नाही? आपण झोपेत आहो म्हणून. फक्त झोपेत आहे म्हणणं इथे जर आपल्याला अवमान वाटतं. पण वस्तुस्थिती तर आहे, आपण सगळे झोपेत आहोत. याचं कारण काय? ती झोप कोणती आहे? आपण म्हणतो प्रारब्धजन्य झोप आहे, निद्रा झोप आहे. आणि इथे अज्ञानजन्य झोप आहे. माऊलीने आपल्याला नेहमीच आपण म्हणतो अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. अज्ञानरूपी निद्रेमध्ये आपण झोपलेलो असल्यामुळे आपल्याला हे जगत काय वाटतं? सत्य वाटतं. पडली रूढी जगापरी चार चालविती व्यवहार सत्य म्हणून. पण जसं ते स्वप्न आवाजतंत्र झाल्याच्या नंतर मिथ्या ठरतं, तसं हेही स्वप्न ज्ञानांतर झाल्याच्या नंतर काय होणार आहे? मिथ्या ठरणार आहे. मग आता हे आपल्याला झालं. मग आता तूर्त आपल्याला हा सर्प मिथ्या वाटतो का सत्य? बोला. नाही, रज्जूवर भासलेला सर्प आपल्याला मिथ्या वाटतो का सत्य? मिथ्या वाटतो. आणि रज्जू काय वाटते? सत्य वाटते. पण विचाराच्या अभावात सुद्धा सर्प आपल्याला मिथ्या वाटतो. पण विचार जर केला तर जसं सर्प मिथ्या तसं रज्जू सुद्धा मिथ्याच आहे. कारण का? अहो, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. मग जगतातली कोण आहे? रज्जू आहे. मग रज्जू ही मिथ्या आहे, अंतकरणही मिथ्या आहे. मग एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान होईल का? एक जड दुसऱ्या जडाला अधिष्ठान होईल का? मग विचार करत नाही तोपर्यंत सर्प मिथ्या वाटतो. पण विचारांती रज्जू मिथ्या ठरतो. आणि मग सत्य कोण ठरतं? रज्जुपै चैतन्य. म्हणून ते रज्जुपै चैतन्यच व्यावहारिक असणाऱ्या रज्जूला आणि प्रातिभाषिक असणाऱ्या सर्पाला दोघाला अधिष्ठान एकच आहे. खरं व्यावहारिक आणि प्रातिभाषिक हे दोन आहे का? यथा स्वप्न प्रपंच महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंच महिमा विजृंभिता. स्वप्न आणि जागृती तत्वता दोन आहे का एक आहे? एकच आहे. म्हणजे आपल्या सिद्ध आता दृष्टांतात आपण अगोदरच सध्याला प्रथम भूमिकेमध्ये दोन म्हणतो. पण तत्वता पाहिलं तर स्वप्न आणि जागृती दोन असून काय आहे? एकच आहे. त्या जनक महाराज नाही का? हे खरं का? ते खरं. अष्टवक्र महामुनी सांगतात महाराज, जसं ते तसं हे. ते तुम्हाला त्या वेळेला ते वाटत नव्हतं म्हणजे ते मिथ्या वाटत नव्हतं. तसं ह्या वेळेला तुम्हाला हे मिथ्या वाटत नाही. पण ते तुम्हाला आवाजतंत्र झाल्याच्या नंतर जसं मिथ्या वाटलं तसं हे ज्ञानांतर झाल्याच्या नंतर मिथ्या वाटेल. म्हणून ते तसं हे आहे, हे तसं ते आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाही. मग या दृष्टीने पाहिलं तर जसं हे तसं हे आहे. हे तसं हे म्हणजे कोण? सर्प. आणि हे म्हणजे कोण? रज्जू. मग जसं हे तसं हे आहे म्हणजे हे काय आहे? आणि हे काय आहे? सर्प आहे बरोबर. पण हे काय आहे? मिथ्या आहे. तसं हा रज्जू सुद्धा काय? मिथ्या आहे. हा सर्प मिथ्या वाटत नव्हता कुठपर्यंत? रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर हा सर्प मिथ्या वाटला. तसं ही मिथ्या वाटत नाही. कोणाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत? रज्जूपै चैतन्याचं आत्मत्वाने ज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा रज्जूपै चैतन्याचं आत्मत्वाने ज्ञान झालं तर हा सुद्धा मिथ्या. आणि मग एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान होणार नाही. म्हणून या दोन्ही मिथ्याचं अधिष्ठान हे आहे रज्जूपै चैतन्य. आणि इकडल्या दोन्ही मिथ्याचं अधिष्ठान हेच आहे अंतकरणवृत्ती उपहित चैतन्य. म्हणून सर्पाला अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जुपै चैतन्य. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण नाही? अंतकरण आहे. कोण आहे? अंतकरण रूपी चैतन्य. का बरे? जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणखी का बरे?
एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याचं अधिष्ठान होत नाही. अहो पण रज्जू ही सत्य आहे ना. अरे बाबा व्यावहारिक सत्यत्व आहे का पारमार्थिक सत्यत्व आहे? त्याला व्यावहारिक सत्यत्व आहे, पारमार्थिक सत्यत्व नाही. बरं व्यावहारिक सत्ता शास्त्राला सांगायची का आपल्याला दिसते म्हणून आपला अनुवाद केलेला आहे? आपण व्यवहारामध्ये काही पदार्थाला सत्य म्हणतो, काही पदार्थाला मिथ्या म्हणतो. आपण स्वप्नाला व्यवहारात काय म्हणतो? मिथ्या. आणि जागृतीला काय म्हणतो? सत्य. आपण रज्जू सर्पाला काय म्हणतो? मिथ्या. आणि वारुळावरच्या सर्पाला काय म्हणतो? सत्य. मग आपल्या लोकसमजुतीचा स्वीकार करून दिलेली तिसरी व्यावहारिक सत्ता आहे. वास्तविक पाहता सत्ता धनाची की जे माय बाबाच्या मुखात कायम शब्द असतो, सद्रूप ब्रह्मच आहे. तुका म्हणे तूच खरा, प्रमाण देऊन आलो आपण. म्हणजे ब्रह्मच सत्य आहे, जगत मिथ्या आहे. मग जगतातली रज्जू मिथ्या आहे, त्यावर भासलेला सर्पही मिथ्या. मग एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान होईल कसं? उत्तर होणार नाही. मग या रूपाने पाहिलं ते दोन्ही काय कल्पित आहे. कोणावर? रज्जूच्या ठिकाणी, आपलं रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी. म्हणून अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोणाला? सर्पाला. मग कोण आहे? रज्जूपै चैतन्य. रज्जूला अधिष्ठान कोण आहे? रज्जूपै चैतन्याचे. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतःकरणोपै चैतन्य. आणि त्या सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जूपै चैतन्य. बरोबर आहे ना. आणि सर्प अंतःकरणाला अधिष्ठान कोण? अंतःकरणोपहित चैतन्य. ठीक ना. आणि एवढंच सांगायचं. एकच सिद्धांत सांगतात, पण मग ते आपल्याला घट्ट करून सांगतात, अनेक अंगाने पटवून देतात. बघा पंक्ती आता तेवढ्या थोड्याशा वेगात घेऊया आपण. मिथ्या सर्पाचं अधिष्ठान रज्जू होणार नाही, रज्जूपै चैतन्यच मानले पाहिजे. कारण जसं प्रातिभाषिक सर्प कसा आहे? मिथ्या आहे. म्हणजे प्रातिभाषिक पदार्थाचं मिथ्यात्व लवकर आपल्याला कळतं. व्यावहारिक सर्पाचं मिथ्यात्व तेवढंसं लवकर कळत नाही. कारण स्वप्नाचं सुद्धा मिथ्यात्व अवस्थांतर झाल्याशिवाय मान्य होत नाही. तसं जगताचं व्यावहारिक पदार्थाचं मिथ्यात्व ज्ञानांतर झाल्याशिवाय मान्य होत नाही. पण मग आपल्याला काही गोष्टी लवकर मान्य होत नाही म्हणजे त्या मिथ्या नाही असं त्याचा अर्थ नाही. आपल्याला रज्जूवरच्या सर्पाचं मिथ्यात्व लवकर मान्य होतं, पण ते सुद्धा कधी झालं? रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर झालं. तसं हे जगताचं मिथ्यात्व आपल्याला मान्य होईल कधी? आपल्याला आत्मब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होईल तेव्हा. पण आपल्याला ते मान्य झालं नाही म्हणजे ते मिथ्या नाही असा त्याचा अर्थ नाही. कारण ज्या अर्थी शास्त्र सांगतात तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. त्या शास्त्रावर आपण शास्त्राचे कास धरून चाललो, शास्त्रावर विश्वास ठेवून चाललो, तर एक ना एक दिवस आपल्याला मिथ्यात्व मान्य होईल. बरं, हे मिथ्यात्व मान्य केल्याशिवाय संसारात दुःखाच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा दुसरा मार्गच नाही. येजिजो भजिजो पूजिजो परी प्रवेश एके द्वारी रे नुद्धरीजे 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 गोपाळे विन नुद्धरीजे, असं भगवान माऊलीच आपल्याला सांगतात. आता या 2-3 पंक्ती बघा. रज्जूपै चैतन्यच मानले पाहिजे. कोणाचे अधिष्ठान? सर्प आहे ना, ते आपला रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि अज्ञानकारी सर्प, या तिघाचं अधिष्ठान कोण मानलं पाहिजे? रज्जूपै चैतन्य. इकडं अंतकरणाच्या ठिकाणी ते अज्ञानकारी सर्प, याचं अधिष्ठान कोण मानलं पाहिजे? सर्पज्ञान. त्याचं अधिष्ठान कोण मानलं पाहिजे? रज्जूपहित अंतःकरणोपहित चैतन्य. छान. बघा, कारण जसा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जू सुद्धा कसा आहे? मिथ्याच आहे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थाचे काय होत नाही? बोला, अधिष्ठान होत नाही. एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान होत नाही. एक जड दुसऱ्या जडाला अधिष्ठान होत नाही. अधिष्ठान होत नाही, आश्रय होत नाही, आधार होत नाही. असा काय आहे? नियम आहे. आणि मग विचार न करिता रज्जू कोण आहे वाटला आपल्याला? अधिष्ठान. आपल्याला वाटलं अगोदर, शास्त्राने सांगितले तसं आपल्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद केला. पण विचाराच्या अभावातलंही बोलणं आहे, विचाराच्या भावातलं बोलणं असं होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात विचार न करता रज्जू अधिष्ठान आहे अशी वाटते व लोक काय करतात? बोला, तसा व्यवहारही करतात. हे काय आहे? खरे आहे. पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास काय होत नाही? अधिष्ठान होत नाही. असा वेदांताचा काय आहे? सिद्धांत आहे. उदाहरण द्या एखादं. मग ते म्हणतात असे पहा की मातीचे चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे काय चित्र आहे? आपण बोललो ना, गोपी काय मातीचा पुतळा केला, त्याच्या कडेवर घडा, आपला कडेवर बाळ आणि डोक्यावर घडा दिला. मग पुत्रास आधार, मग पुत्र आणि घड्याला आधार कोण आहे वाटतं आपल्याला? ती गोपी आहे, बाई आहे. असे कोणीही म्हणेल, पण विचार दृष्ट्या पुत्र आणि बाई दोघे कोणावर कल्पित आहे? मातीवरच कल्पित आहे. आणि म्हणून पुत्रास, घड्यास आणि त्या गोपिकेस आधार कोण नाही? आपलं कोण आहे? मातीच आहे ना. आणि गोपिकेला आधार कोण आहे? स्पष्ट लक्षात येतं लवकर, माती आहे. पण घडा आणि बाळाला आधार माती आहे असं लवकर विचार करत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. विचार करत नाही तोपर्यंत एखादा म्हणतो काय तुम्ही वेडे आहात का, खोडे आहात? तिच्या डोक्यावर घडा आहे, कडेवर बाळ आहे, ते आज असं त्याला आधार मानायचं नाही, माती मानायची, असं कसं तुम्ही बोलता? पण त्याला आपण विचारांती विचार केलं तर त्याला ते मान्य करावं लागतं. काही गोष्टी सहज कळतात आणि काही गोष्टी विचारांती कळतात.
तसं प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाचं मिथ्यात्व कसं होतं, सहज लक्षात येतं, आणि व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाचं मिथ्यात्व विचारांती लक्षात येतं. तसं रज्जूवर भासलेला आपल्या त्या रज्जूला अधिष्ठान रज्जूपै चैतन्य हे सहज लक्षात येतं, पण त्या सर्पाला सुद्धा अधिष्ठान कोण आहे, रज्जू नसून रज्जूपै चैतन्यचे, हे कधी लक्षात येतं, विचारांती लक्षात घ्यायला काही हरकत नाही. का तर जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून म्हणतात पुत्राचा आधार बाई आहे असे कोणी म्हणेल, पण विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई ही मातीवरच कल्पित आहे. म्हणून पुत्राचा आधार कोण नाही, बाई नाही, कोण आहे मग, मातीच आहे. मग त्याप्रमाणे कल्पित सर्पाचा अधिष्ठान कोण नाही, रज्जू नाही, कोण आहे, रज्जूपै चैतन्यच आहे, कोण नाही, रज्जू नाही. कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न म्हणता कोण म्हणेल, रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल, तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. आणि म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही, केवळ रज्जूपैत चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच सर्पज्ञानाचे अंतकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे भ्रमस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान म्हणजे सर्पाचे अधिष्ठान कोण नाही, रज्जू नाही, सर्पज्ञानाचे अधिष्ठान कोण नाही, अंतकरण नाही. बरं खरं तर बघा चैतन्य एक का दोन हो, चैतन्य एकच आहे, पण सर्पाचं अधिष्ठान कोण वाटलं आपल्याला, रज्जू, सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण वाटलं, अंतकरण. पण तर खरं पाहिलं तर मग सांगितलं आता सिद्धांतात जडजडाला अधिष्ठान होत नाही. मग सर्पाचं अधिष्ठान कोण ठरलं, रज्जू उपहित चैतन्य, सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतकरण उपहित चैतन्य. ते दोन चैतन्य दोन आहे का, एकच आहे. पण मग दोन नावं का दिले, तर पाहणाऱ्याच्या शरीराच्या बाहेर आहे कोण, सर्प, आणि पाहणाऱ्याच्या शरीराच्या आत आहे कोण, सर्पाचं ज्ञान. आणि ज्ञान इकडे अंतकरण उपाधीमुळे होतं, आणि तिकडे रज्जू उपाधीमुळे तिकडे अधिष्ठानात दिसतं. म्हणून या दोन अधिष्ठानाची कल्पना केली, पण औपाधिक भेद आहे, वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही. म्हणून दोन्हीचं अधिष्ठान एकच आहे कोण, चैतन्य. ठीक ना. आणि ते विशिष्ट शब्द जर राहिला आपला, तर तो विशिष्ट शब्द थोडासा त्याचा भाव पाहण्याकरता आपल्याला थोडासा वेळ लागेल. तो विशिष्ट शब्दाचा जो भाव आहे ना, उपहित ऐवजी विशेषण, आणि आल्या बाबा आपण तेच बोलला, तर त्याचा विचार थोडासा आपण उद्या करू. एवढी पंक्ती वाचून घेतो पूर्ण फक्त. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते, तसेच रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. म्हणजेच काय, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हा एक पुन्हा सिद्धांत सांगितला. या सिद्धांतावरच पुन्हा शंका समाधान येणार. फक्त रज्जू उपहित आणि रज्जू विशेषण. आता उपहित शब्द आपल्या लक्षात आला आजचा. फक्त रज्जू विशेषण कसं आहे, आणि विशेषणयुक्त त्याला विशिष्ट म्हणतात, आणि उपाधिनियुक्त त्याला उपहित म्हणतात. तर उपाधिनियुक्त ते उपहित कसं हे आजच्या पाठात पाहिलं. विशेषणयुक्त ते विशिष्ट कसं, पण इथे विशेषण शब्दाचा प्रयोग, विशिष्ट शब्दाचा प्रयोग करता येत नाही कसा, हा थोडासा अत्यंत महत्त्वपूर्ण भाव राहिला. तर तो आपण उद्याच्याला घेऊ. उद्या ठीक 7 ते 8 या वेळेमध्ये उद्याचे दिवस सकाळी घेऊ, आणि मग परवा दिवसपासून आपलं रेग्युलर जसं आहे तसं चालू देऊ. चालेल ना. आज थांबूया. पुंडली कबरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. उद्या ना आपण हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मागे दुसऱ्या तरंगात गेलेला आहे उपाधी आणि विशेषण. मग उपाधीची व्याख्या काय, विशेषणाची व्याख्या काय, ही 2 व्याख्या. आणि जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, हा एक सिद्धांत. आणि एक आहे अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. काय काय, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा एक सिद्धांत. जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हे 2 सिद्धांत आपले कायम प्रक्रियेतले लक्षात ठेवायचे. आणि उपाधी विशेषणाची व्याख्या, हे 4 मुद्दे जर हे आपल्या लक्षात राहिले का पुढचा परिच्छेद सहज आपल्या लक्षात येणार. आणि 4 मुद्द्यातला एखादा मुद्दा लक्षात नसला का मग ते थोडंसं मग आपल्याला थोडंसं विचलित झाल्यासारखं होईल. तर उद्या आपण तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. घ्या. हां म्हणा माऊली. हां तुम्ही म्हणा माऊली.